पुण्यात शिकलेला मुलगा होणार देशाचा पुढचा लष्कर प्रमुख, सरकारकडून नावाची घोषणा. भारतीय लष्कराच्या नेतृत्वात एक मोठा बदल होणार आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ भारताचे पुढचे लष्कर प्रमुख असतील. केंद्र सरकारने त्यांच्या नियुक्तीची घोषणा केलेली आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण क्षेत्रातील एक दीर्घ आणि शानदार अनुभव आहे. ते 30 जूनपासून आपला पदभार सांभाळतील. धीरज सेठ यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत स्टेटमेंटनुसार राष्ट्रपतींनी भारतीय सैन्याचे पुढचे प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्तीला मंजुरी दिलेली आहे आणि ते जनरलच्या स्थायी रँकसह 30 जून 2026 पासून विद्यमान लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचं स्थान घेतील. नवीन लष्कर प्रमुख या नात्यानं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत असेल. जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत आहे. त्यांनी 30 जून 2024 रोजी भारतीय सैन्याचे प्रमुख आर्मी चीफ म्हणून पदभार स्वीकारला होता. धीरज सेठ हे पुण्यातील खडकवासला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 1986 रोजी बख्तरबंद कोरमध्ये ते रुजू झालेले. वाळवंटी प्रदेशात बख्तरबंद रेजिमेंट, विकसित क्षेत्रात बख्तरबंद ब्रिगेड आणि जम्मू काश्मीरमध्ये दहशतविरोधी टीमचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.